गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला. दादा सगळे एक नंबर झाले बघ आज. हा काजू एक नंबर झाले, पण गणपती बाप्पा असताना आपण लय टंगळ मंगळ केली आहे. आता दुकानात जाऊन काम करू, नाहीतर दादा फटकच दिन आपल्याला. हो तेवढे बी खरे. चला दादा येतो आम्ही. चला येऊ का? थांबा जरा खाऊन जावा. काय विसर्जन नाही, त्यामुळे दुकानात गर्दी नसणार आहे आता. सूर्या, तू येऊस जीवात जीव नव्हता बघ. दिवासारखा फडफडत होता, जीवाला रुखरुख लागली होती. पण तुला बघितलं ना आता बरं वाटलं. आहे काय म्हणत होता मला? काय गेल्या दिवसात लय काय काय घडलं ना, त्यामुळे तुला तसं वाटत असं. काय नाही झालेलं, काय होणार नाही. आई तुला सांगतो, विसर्जन असलं जोरात पार पडलं ना. हा नव सूर्या, तू ती मिरवणूक सोडून मध्येच कुठे गायब झाला तर? नाही अरे म्हणलं नाचायला माझ्या बरोबर येशील, कसा मामा पांजेचा असा कसा डान्स टचरंग आपण केला सगळं नाही. अर्धा तास वाट बघत होतो तुझी, अर्धा तास. मामा तू वाट बघत नव्हता, तू तांडव करत होता. तांडव. अरे तू असला नाचलाय नक्की घाम आलाय का आंघोळ केली हेच कळत नव्हतं. तुला सांगतो आई आणि तात्या मामा असा नाचत होता ना माहितीये का बघा. झालंय विसर्जन, झालंय ना, बाद झाला. चला कामाला लागूया आता. धने तू आता घरी जा बाई. हा नाहीतर नाना म्हणतील, सूर्या बहिणीचं लग्न केलंयस कर, तिची पाठवणी करायचं विसरलास का काय? राजू लय भूक लागली, आज मस्तपैकी भाकऱ्या टाक. हा तुळजा पिठलं बनव, आज मस्तपैकी पिठलं भाकरी खाऊ, आहे ना? दादा, हे ताट असं का झालंय? हे कापूर लावला होता ना त्यात, त्यामुळे तो आरपार गेला. चला कामाला लागा. चल सूर्य, बघू बघू हे काय आहे? हे काय झालं? अगं नाही, काय म्हणाल? सूर्या, तू काहीतरी दाढवतोयस बघ आमच्यापासून. सांग भाऊ काय झालं? आता तुला सांगितलं होतं ना स्वतःच्या जीवाशी खेळू नकोस. खरं खरं सांग, तिकडे काय झालं? अगं डॅडीने हल्ला केला सूर्यावर. त्याच्या पाठीला थाळी होती म्हणून वाचला तो. काय? जालिंदर राक्षस आहे तो, राक्षस. तो स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी करणं माहिती होतं मला. पण सूर्य तो तुझ्यावर हल्ला करेल असं नव्हतं वाटलं मला. हे बघ सूर्य, हे समजा जाऊ दे आता, हे वाढूया नको आपण. हा इशयच नको ना आपल्याला. हे बघ तुझ्या जीवाला काय झालं ना. काय करू मम्मी? चालणार त्याच्या मारे करायला असं सोडून देऊ? आई देवाला सुद्धा जालिंदर जिंकलेलं नकोय, म्हणून एवढा वार होऊन सुद्धा मला काय झालेलं नाही. जो काही योगायोग वाटतो का तुला? हा तुमच्या प्रेमामुळं आणि तुमच्या आशीर्वादामुळे मला काय होणार नाही. असल्या कित्येक खाल्ल्यानं मी वाचीन, खात्री आहे मला. तुम्ही नका काळजी करू. सूर्या, यांची काळजी चुकीची नाहीये रे. अगं वय कळतंय मला, पण काळजी करून काय होणार आहे का? गणपती बाप्पानं माझा जीव वाचवलाय, त्याचा कौल आपल्याच बाजूने. तो सगळं चांगलं करणार. हा नका काळजी करू, सगळं चांगलं होणार. तुम्ही चला कामाला लागा. अरे भूक लागली राव मला. चला चला चला. सूर्या, आई तुला काय झालं तर कशी जगून लेकरं मी? माझ्या उरलेल्या आयुष्यात तरी मला माझ्या लेकरांचं प्रेम लाभू दे. तुझ्यावर माया करायचं भाग्य लागू दे लेकरं मला.
तुला काय झालं तर मी नाही जगू शकणार लेकरं आता. आई तुझ्या वाटेचं सगळं मिळणार तुला आता. आणि त्या जालिंदरला त्याच्या पापाची शिक्षा. त्याला वाटत असेल या हल्ल्याला घाबरून मागं हटू आपण, पण मी पण त्याला दाखवून देणार आहे हे सूर्या काय चीज आहे ती. आई उद्या शालिनाथ त्याच्या केसची 1 तारीख आहे. नाही त्या जालिंदरचं तोंडचं पाणी पळवलं ना तर नावाचा सूर्या नाही मी. हा खाणे ते जरा केस चालू आहे ना त्यामुळं आत्याची काळजी वाटते. नाही तुम्ही आहेच बरोबर. चाल हा ठेवतो. ए काय काय करते तू? तू इथे हा बस इथे. म्हणजे तुळजा हो हो काय काय चाललंय तुला? सूर्या गप्प बस. तिकडे बघ बरं तू. तुळजा एकतर काम करून थकलोय बरं का मी. काय चाललंय तुझं? तरी मला वाटलंच होतं हलगर्जीपणा थोडं तरी लागलं असणारच ते तुला. तू पण ना स्वतःची जरा पण काळजी घेत नाही. ती थाळी होती म्हणून बरं झालं. का असं करतोस मला खरंच कळत नाही यार सूर्या. आता डॉक्टर मॅडम घरी असल्यावर त्यांना काहीतरी काम दिलं पाहिजे ना. मस्करी सुस्ती आहे तुला. तुझं तुला आठवते का जो तू माझ्यावर जो उपचार करते तो कितवा उपचार आहे? एवढी चांगली जर डॉक्टर इलाज करत असेल ना तर या जखमांचं काहीच वाटत नाही. सूर्या गप्प बस परत. काय खोटं बोललो मी? बरोबर तर बोललो. काय गप्प बस. सूर्या जालिंदर निंबाळकर बोलतो. बोला जालिंदरराव. हल्ली आमचा आवाज ऐकून तुम्हाला आनंद होत नाही वाटत? असं काय नाही जालिंदरराव, थोडस जरा कामात होतो. हे बघा शशिकांतराव, सध्या आमची वाईट वेळ चालू आहे बा. आज कोर्टामध्ये आमच्या केसची पहिली सुनावणी आहे. पण आम्हाला तुमची गरज आहे. आम्हाला जामीन मिळवून द्या. आजपर्यंत आम्ही कधीच कोणाकडे काय मागितलेलं नाही. आज पहिल्यांदा तुमच्याकडे मागतोय. जे काय आहे ते संपर्क वापरा. कोणाला मॅनेज करायचं ते करा, पण आम्हाला सोडवा. हे बघा तुम्ही आमदार असाल तर आम्ही इथलं नामदार आहोत विसरू नका. आमच्या नावावर 5 गावाचं एकत्र मतदान झालं होतं तुम्हाला. आम्ही नेहमीच तुमचं भलं बघत आलोय. आता पाळी तुमची. पैसे चारा, फोन लावा, काय दाबायची ती बटणं दाबा, पण आम्हाला जामीन मिळवून द्या. जालिंदरराव, असं सारखं सारखं केलेल्या उपकाराची जाणीव करून द्यायची गरज नाही. आम्ही सांगितलं ना तुम्हाला एकदा, आम्ही समधी सेटिंग लावली आहे. तुमच्या सुटकेचे समजे प्रयत्न करतोय आम्ही. पण आता ठेवा, असं फोन केलेलं कोणी बघितलं तर स्वतःवर आम्हाला बी अडचणीत आणतात. माजलीत फिरले सगळे आमच्या मागे शेपूट घालून फिरायचे. शशिकांत सरनोबत निवडणुकीत आमच्या घरी चकरा मारायचा, आमच्या पाया पडायचा. आता आमचाच फोन कट करतोय. वेळ डॅडी वेळ. का आलाय पण तुझी येळ आली नाही. नाही म्हणता म्हणता आम्हाला कोर्टाची पायरी चढायला लागणार असं दिसतंय. डॅडी कोर्टात जायला आपल्याला निघावं लागल. आता आपण आलो आहोत वाई पोलीस स्टेशनच्या इथे. आज त्यांची 1 तारीख असून त्यांच्यावर त्यांच्याच पत्नी शालन निंबाळकर यांच्या खुनाचा आरोप आहे. लोकांमधल्या रागामुळे त्यांना कडेकोट बंदोबस्तात घेऊन जाण्यात येत आहे.
जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे जालिंदर निंबाळकर यांचे नाव खून आणि गैरप्रकारामध्ये आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या मातब्बर असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात हा खटला काय वळण घेतोय हे पाहूयात. छत्री अरे मीडियावाले माकड करतील ना आमचं टीव्हीवर. तोंड झाकायला आहे का तुझ्याकडे काही? बघतो की अरे तोंड झाकायला म्हणलं आम्ही. हे काम दड जमत नाही तुला. चल सर जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असून तुमच्यावर तुमच्याच बायकोचा खुनाचा आरोप आहे. या गोष्टीत किती तथ्य आहे? छत्री हा तू काय ऐकलं का? अजिबात नाही ऐक. आम्ही पण नाही ऐकलं. इन्स्पेक्टर बघा काय ते. सावंत जाधव हा ग तेजू उठ, काय करतेस हे? अगं ओल्या बाळंतीने असं पाण्यात काम करून ये ना. राजू बाळांजवळ बसती म्हणाली म्हणून मग हे हाताला लागलं आणि करायला घेतलं. हा सई मला ना सतत बसून बसून आणि झोपून झोपून खरंच कंटाळा येतो ग. ते काय बी असू दे, तू सोड, मी बघते हे समजा. उठ म्हणते ना. हा ग तुझ्या बाळणपणात मला लई तुझी सेवा करायची होती पण जमलंच नाही. आता करू दे. उठ उठ. हाय अगं राहू दे बरं, मी करते. आणि असे तू आल्यापासून तुझा ना खरंच खूप आधार वाटतो ग सगळ्यांना. तुला काहीच करायची गरज नाही. तू नुसती घरात असलीस ना तरी खूप धीर मिळतो आम्हाला. अगं पण राहू दे, चल. अक्का आई हे बघ, हे बघ काय डॅडीनं अटक केलं ना, त्याचा व्हिडिओ आलाय. हे बघ. राजू बंद कर हा फोन. या माणसाचा नुसता चेहरा जरी बघितला तरी डोक्यात सनक जाते माझ्या. केलंय त्याचा अजूनही पश्चाताप नाही या माणसाला. राजू दे मला. माझ्या नशिबावर असणाऱ्याची दशा कशी होते ती मला डोळं भरून बघायचंय. आय थिंक यू शुड गो थ्रू दिस फाईल. केस बिल्ड झालेलीच आहे. मी सगळं ब्रीफिंग या फाईलमध्ये केलेलं आहे. यू जस्ट गो थ्रू इट आणि काही महत्त्वाचं मिस झालं असेल, राहिलं असेल तर मला ताबडतोब इन्फॉर्म करा. ओके? ओके मॅम. बाकी नर्वस वाटते का मालनताई? हे बघा, काही काळजी करू नका. मी आहे तुमच्याबरोबर. आणि एक लक्षात ठेवायचं, हे कोर्ट आहे. इथे प्रश्नांचा भडीमार होणार, उलटसुलट प्रश्न विचारले जाणार, विचित्र उत्तरं काढून घेतली जाणार. पण आपली बाजू सत्याची आहे, त्यामुळे धीराने आणि शांतपणे बोलायचं. आणि बाकी काही कमी जास्त झालं तर मी आहेच. अजिबात काळजी करू नका. ओके? स्वतःची बाजू बांधण्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? काय बोलायचं? आम्ही निर्दोष आहे बा. आता सत्य काय आहे ते तुमच्यामुळे लोकांसमोर येईल. काय येत शांत व्हा, शांत व्हा, शांत. हे बघा, आम्ही कायद्याचा आदर करतो म्हणून आज इथं उभं आहे. आमची बाजू सत्याची आहे. आता कोर्ट काय तो योग्य नाही करेलच म्हणा, पण तुम्ही आमच्या पाठीशी आहात याचा आम्हाला लय आनंद आहे. जालिंदर निंबाळकर जिंदाबाद. जालिंदर निंबाळकर जिंदाबाद. जालिंदर निंबाळकर जिंदाबाद. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, शांत राहा आणि कायद्याचा आदर करा. हा? जालिंदर निंबाळकर जालिंदर निंबाळकर जालिंदर निंबाळकर जिंदाबाद. अनबिलिव्हेबल. हे सगळं काय आहे सूर्यकांत? तुम्ही तर म्हणाला होतात की यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे आणि त्यांना तर कुणीही भीक घालणार नाहीये. मग ही एवढी माणसं त्यांच्या मागे कुठून आली? काय ना मॅडम, आई वडील सोडलं ना तर या जगात सगळं पैशानं विकत मिळतं. ही माणसं पण त्यातलीच आहेत. जरा पैसा दिला की कुणाच्या पण मागं खरेदी करायची, त्यांचा शैक्षकार करायचं. त्यामुळे या जालिंदर सारख्या माणसांचं पाऊत
आता जर जालिंदरला गावात सोडला ना तर सगळी लोक चपलानं आणतील. ही परिस्थिती. ती परिस्थिती पण येईल. पण आता आपण उशीर करायला नको. आज जाऊया, कोर्टात लेट हजेरी नको. चल चल. हॅलो मॅडम. हॅलो. आजपर्यंत बऱ्याच केसेस जिंकल्या असतील तुम्ही, पण ही केस तेवढी सोपी नसणार आहे. केस केस असते हो देशपांडे साहेब. त्यात अवघड सोपं काय? आपल्याला आपला मुद्दा मांडता आला पाहिजे आणि तो मला येतो. माझाही अभ्यास कमी आहे असं समजू नका. समोरच्या व्यक्तीने केसचा पूर्ण अभ्यास केला असेल असं गृहीत धरूनच मी केस लढते. थोडं थांबा. लवकरच तुमच्या आशिलाला फासावर लटकवणार आहे मी. त्यानंतर मात्र स्वतःचं अपयश कसं लपवायचं त्याचा बचाव तयार ठेवा. शांतता. जज साहेब येत आहेत हो. कालिंदी मॅम, येस प्रोसीड. येस युअर युअर ऑनर. मला सगळ्यात पहिल्यांदा कोर्टाला हे सांगायचं आहे की ही केस जरी साधी खुनाची वाटत असली तरी ही साधी सरळ केस नाहीये. ही एक खुनांची महागाथा आहे. अनेक लोक सत्तेसाठी, स्वार्थासाठी अशा प्रकारचे खून पाडतात आणि ते दाबतात. या प्रकारच्या खुनांची ही महामालिका आहे. युअर ऑनर, आपण ह्या केसकडे जरी शालिनी निंबाळकर यांच्या खुनाची केस म्हणून पाहत असलो तरी ही केस एका कुटुंबाच्या 20 वर्षाच्या शोषणाची गोष्ट आहे. एखाद्या माणसाच्या अघोरी महत्वाकांक्षेमुळे एखाद्याचं कसं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं याचं ही केस म्हणजे जिवंत उदाहरण आहे. युअर ऑनर, ही केस म्हणजे जगताप कुटुंबाच्या 20 वर्षाची कर्मकहाणी आहे. ह्या माणसामुळे जगताप कुटुंबाने खूप सोसले, भोगले, खूप दुःखातून गेले. आणि आज युअर ऑनर जगताप कुटुंब आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांना अपेक्षा आहे की त्यांना न्याय मिळेल. मला खात्री आहे युअर ऑनर, आपली न्याय व्यवस्था जगताप कुटुंबाला योग्य न्याय देईलच. पण या नराधमाला योग्य ते शासनही मिळेल. माफ करा माय लॉर्ड, आज मी कोर्टात नाही तर एका सभेमध्ये भाषण ऐकायला आल्यासारखं वाटतंय. या केसच्या मुद्द्यांवर व पुराव्यांवर बोलण्यापेक्षा कालिंदी मॅडम आपले मुद्दे पटवून द्यायला भाषण देत आहेत. तर कोर्टामध्ये भाषण नव्हे तर मुद्दे पटवून द्यायला पुरावे द्यावे लागतात. त्यामुळे मी कालिंदी मॅडमना विनंती करतो की अशी भाषणं टाळून मुद्दे व पुरावे याकडे वळावं. आय अंडरस्टँड युअर कन्सर्न सर. तुमच्या आशिलाने एवढे गुन्हे केलेत की तुम्हालाही आत्ताच कळलं असेल. युअर ऑनर, पुरावे, मुद्दे हे सगळं आवश्यकच आहे. पण एखादी केस समजून घ्यायची असेल तर त्याचे सगळे धागे दोरे उलगडून सांगावेच लागणार. चोर थोडीच म्हणणार आहे की मी चोरी केली आहे, पण त्या चोराने ज्या घरामध्ये चोऱ्या केलेल्या आहेत त्याच्या घराच्या मालकांना त्या चोराच्या मोहिमेच्या कथा तर सांगाव्याच लागतील. युअर ऑनर, हे फक्त एक भाषण नाहीये. हा जालिंदर निंबाळकर यांच्या गुन्ह्यांचा पाढा आहे. त्यांनी सूर्यकांत जगताप यांच्यावरती केलेल्या अन्यायाचा आढावा आहे आणि म्हणून हा कॉन्टेक्स्ट सेट करणं मला गरजेचं वाटतं. युअर ऑनर,
मला माझा पहिला विटनेस मालन निंबाळकर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे.